आजच मिळणार आहे। एकत्रित 3,000 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी। आज माहिती व तंत्रज्ञान विभागाने आयटी विभागाने जो काही डेटा दिलेला आहे तो साधारणपणे चंक आहे, 26 लाखाचा तो चंक आहे। आता 2,63,00,000 जे काही रजिस्ट्रेशन झाले याच्यातले साधारणपणे आमच्या छाननीमध्ये जी विभागाने छाननी केली होती सुरुवातीपासून त्याच्यामधना जो लाभार्थ्यांचा आकडा होता जो 3-4 महिन्यासाठी स्टेबलाइज होता हा 2,47,00,000 होता। याचा अर्थ असा की 2,63,00,000 रजिस्ट्रेशन झालं होतं। आता स्क्रुटिनी जर केली नसती तर 2,47,00,000 वर तो कधी आलाच नसता, तर 2,63,00,000 वरच राहिला असता। त्याच्यामुळे ते साधारणपणे स्क्रुटिनी ही आमच्याकडून चालू होती। प्रत्येक विभागाकडून डेटा यायला हा साधारणपणे 2-4 महिन्याचा कालावधी लागत असतो। 26 लाखाचा जो डेटा आमच्याकडे आता प्राप्त झालेला आहे हा जनरल डेटा आहे। याच्यातले असे काही लाभार्थी असतील जे आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वगळले गेलेले आहेत। काही लाभार्थी असे त्या ठिकाणी असतील की ज्यांचे त्यावेळेला बँक अकाउंट्स नव्हते म्हणून घरातल्या एका व्यक्तीचं त्यांनी बँक अकाउंट दिलेलं असेल, म्हणजे एखादी महिला जिचं कदाचित त्यावेळेला स्वतंत्र बँक अकाउंट नसेल म्हणून तिने तिच्या पतीचं किंवा घरातला जो काही भाऊ असेल किंवा घरातला पुरुष असेल ज्याचं बँक अकाउंट असेल त्याचे डिटेल दिले असतील। त्यामुळे त्याचं ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे।